निसर्ग जसं आपल्याला भरभरून देतो, भरभरून उर्मी, जगण्याची प्रेरणा आणि जगण्याचं एक वजूद, एक हेतू आपल्याला देतच, तसं मला असं वाटतं मिशन पण आपण जे आयुष्यात एखादं मिशन आपल्या देशासाठी असेल, समाजातल्या काही अशा घटकांसाठी, तिथे अनाथ मुलांच्या पुनर्वसनासारखा विषय असतो जो आपल्या संस्कृतीशी जोडलेला असतो, असे जे मिशन असतात ना त्याच्यासाठी पण आपल्याला या निसर्गातून नकळत प्रेरणा मिळत असते. याचा अनुभव स्वनाथ फाउंडेशन म्हणून आम्ही खूपदा घेतल्याचा नक्की मला तुम्हाला सांगता येईल. आत्ताच नजीकच्या काळातच भेटलेले खरं तर परमपूज्य बागेश्वर महाराज धीरेंद्र शास्त्रीजी महाराज, ज्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणावर फॉलोइंग आहे आपल्या देशामध्ये आणि संस्कृतीशी नाळ त्यांची इतकी पक्की आहे की त्यांच्या बोलण्यातून, वाणीतून आपल्याला त्याचा अनुभव हा पदोपदी मिळतो. पण असे जेव्हा महाराज आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की स्वनाथ फाउंडेशनचं ही जी कन्सेप्ट आहे तुमची ही खूप महत्वाची आहे. अनाथ मुलांचं पुनर्वसन हा सगळ्यात मोठा अतिशय गंभीर असा हा विषय. यासाठी त्यांच्याकडून ते काय एफर्ट्स घेऊ शकतात, काय यासाठी स्वनाथ फाउंडेशन म्हणून मदत करू शकतात, याबद्दल ते आमच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांनी आता आम्हाला बोलवलेले. आणि असे अनेक, तुम्हाला किती मी नावं सांगू, असे अनेक दिग्गज जे स्वयंसेवक संघाचे मोठे ज्येष्ठ नेते असतील, ज्येष्ठ पदाधिकारी असतील, स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणारे लोक असतील, ऍक्टिव्हिस्ट असलेले जे सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते काहीतरी समाजात एक मुलांच्या हक्कांविषयी, मुलांना न्याय मिळण्याविषयी जे प्रेरणा देत आहेत समाजात, असेही ऍक्टिव्हिस्ट आम्हाला भेटले. कायदे तज्ज्ञ भेटले, युनिव्हर्सिटीचे प्रो व्हाईस चान्सलर असू देत, व्हाईस चान्सलर असू देत, याच्या बरोबरीने जे मान्यवर आहेत समाजातले, कॉर्पोरेटमध्ये CEO म्हणून काम करणारे आहेत, असे सगळेच जण जेव्हा स्वनाथ फाउंडेशनची कन्सेप्ट ऐकतात आणि अनाथ मुलांच्या संबंधात हर बच्चे को परिवार हे जेव्हा स्लोगन ते ऐकतात ना, तेव्हा ते भरभरून बोलतात या सगळ्या विषयी. आणि डिइन्स्टिट्यूशनलायझेशन हे किती महत्वाचं आहे आपल्या देशासाठी. आणि इन्स्टिट्यूशनलायझेशन हे अजिबात मुलांच्या आयुष्यात यायला नको. खरं तर फॅमिली बेस्ड सर्व्हिस म्हणजे कुटुंब वत्सल सेवा म्हणजेच अडॉप्शन, फॉस्टर केअर सर्व्हिस सारखा विषय हा खरं तर देशाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आणि हा देश अनाथांचा नाही तर स्वनाथांचाच बनला पाहिजे, असं म्हणून आम्हाला सगळीकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. खूप आनंद वाटतो जेव्हा असं सगळीकडून एक सकारात्मकता येते ना, तेव्हा आपलं मिशन चालवण्यासाठीचं एक दृढ निश्चय आपल्याकडून तो वृद्धिंगतच होत असतो. बस एवढंच मला तुम्हाला आज सांगायचं होतं. खूप छान वाटतंय, खूप आनंद मिळतोय आणि या निसर्गाच्या एवढ्या चांगल्या ऑक्सिजन मिळणाऱ्या अशा जागेवर उभं राहून तर मला हे खूप खूप मनापासून मनात आलं आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा परत भेटू आपण असेच आणि वेगवेगळे स्वनाथच्या ऍक्टिव्हिटीज समजून घेऊ.